5 ऑगस्ट 2025 हा दिवस वृषभ राशीच्या जातकांसाठी आध्यात्मिकतेने परिपूर्ण, यशाचा संकेत देणारा आणि सावधगिरी बाळगणं आवश्यक असलेला आहे. आजचा दिवस विशेष आहे कारण आज पुत्रदा एकादशी आणि मंगळवार असल्यामुळे मंगळागौरी पूजनाचे योग आहे. या दिवशी सौभाग्याच्या इच्छेने स्त्रिया उपवास करतात आणि देवी पार्वतीची उपासना करतात. विशेषतः विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आयुष्य आणि सुखसमृद्धीसाठी मंगळागौरी पूजन करतात. पुत्रप्राप्तीच्या इच्छेने पुत्रदा एकादशीचे व्रत केले जातं. या शुभदिवशी व्रत, उपवास, दान, ध्यान आणि मंत्रजप यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे वृषभ राशीचे जातक, विशेषतः स्त्रिया आणि पालकत्वाची इच्छा असणारे जोडपे यांच्यासाठी हा दिवस आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूपच फलदायी आहे. ग्रहस्थितीकडे पाहता शुक्र राशीचा स्वामी असून सध्या सिंह राशीत भ्रमण करत आहे, जे वृषभ राशीसाठी चतुर्थ स्थानात येते. यामुळे घरगुती वातावरण, कुटुंबातील प्रेमभावना, सजावट, वाहन खरेदी किंवा नव्या घराच्या योजनांमध्ये वाढ दिसून येईल. परंतु मंगळ तिसऱ्या स्थानात असून त्याचा प्रभाव तुम्हाला सक्रिय, जिद्दी आणि कधी-कधी आक्रमक बनवू शकतो. हा प्रभाव एका बाजूने लाभदायक आहे कारण तुमचा आत्मविश्वास वाढेल, पण दुसऱ्या बाजूने ही आक्रमकता तुमच्या वैयक्तिक संबंधांमध्ये तणाव निर्माण करू शकते. विशेषतः मंगळवारी मंगळाची अधिक तीव्रता राहते आणि याच कारणाने वादविवाद टाळणे, संयमाने वागणे आणि बोलण्यापूर्वी विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या दिवशी काही वृषभ राशीचे जातक अशा काही शत्रूंचा सामना करत आहेत, जे समोरून मैत्रीपूर्ण वागतात पण मागून तुमच्या विरोधात कट रचत आहेत. हे लोक तुमचे यश पाहून अस्वस्थ झालेले आहेत आणि तुमच्या प्रतिष्ठेला धक्का देण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः कामाच्या ठिकाणी, व्यावसायिक व्यवहारांमध्ये किंवा समाजात तुमचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न काही व्यक्तींकडून होऊ शकतो. या शत्रूंना तोंड देण्यासाठी तुम्हाला संयम आणि चातुर्याने पुढे जायला हवे. संतप्त होऊन त्यांच्याच पद्धतीने उत्तर देणं हे तुमचं मूळ स्वभावधर्म नाही. आजच्या दिवशी देवी मंगळागौरीला मनोभावे प्रार्थना करून दुर्गाई नमः किंवा ऐ हरी क्ली चामुंडाये विच्चे या मंत्रांचा जप किमान 108 वेळा करा. तुमच्यावर असलेला नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी सायंकाळी देवीसमोर लवंग आणि कमळफूल अर्पण करून नैवेद्य दाखवा. कौटुंबिक आयुष्यात आज काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. वडीलधाऱ्या व्यक्तींशी चर्चा होऊ शकते. घराच्या मालकी हक्काबाबत किंवा पैशाच्या बाबतीत निर्णय घ्यावा लागेल. विवाहित लोकांसाठी आजचा दिवस थोडासा चढउतारांनी भरलेला आहे. मंगळ आणि शुक्राचा एकत्र परिणाम तुमच्या दाम्पत्य नात्यावर प्रभाव टाकतो. काही गोष्टींवर एकमत होणे, एकमेकांच्या भावना समजणे किंवा अचानक उद्भवलेल्या कौटुंबिक प्रश्नांमुळे मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. अशा वेळी संवादाचे दार उघडे ठेवणे, एकमेकांच्या दृष्टिकोनाला समजून घेण्याचा प्रयत्न करणे आणि परस्पर विश्वास टिकवणे अत्यंत आवश्यक ठरेल. आजच्या दिवशी संध्याकाळी घरात मंगळागौरीची मूर्ती ठेवून सर्व महिलांनी एकत्र पूजन केल्यास वातावरणात गोडवा निर्माण होईल आणि नातेसंबंध अधिक सुदृढ होतील. आज काही वृषभ राशीचे जातक आपल्या आर्थिक स्थितीबद्दल चिंतेत असतील. विशेषतः व्यवसायात अडकलेली देणी, फसवणूक किंवा लाभदायक वाटलेली गुंतवणूक थांबलेली असेल. पण चंद्र नवम स्थानात असून गुरूच्या प्रभावात असल्यामुळे मानसिक स्पष्टता येईल आणि योग्य सल्ल्याने तुमच्या आर्थिक निर्णयांमध्ये सुधारणा होईल. जोडीला बुध 10व्या स्थानात असल्यामुळे व्यावसायिक कामांमध्ये लहानशी धैर्याने मोठी संधी मिळू शकते. मात्र या गोष्टीसाठी तुमचं मन स्थिर असणं आणि कोणत्याही गोष्टीवर त्वरित प्रतिक्रिया देता विचारपूर्वक निर्णय घेणं आवश्यक आहे. काही वृषभ राशीचे विद्यार्थी किंवा परीक्षा देणारे जातक आज थोड्या मानसिक तणावाखाली असू शकतात. त्यांच्यासाठी गाईला गूळ आणि हिरवं चारा दान करणं फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस सौम्य तणाव निर्माण करणारा आहे.
विशेषतः पित्त, ॲसिडिटी, गॅस, मणक्याचा त्रास किंवा रक्तदाब वाढण्याची शक्यता आहे. हे त्रास शरीराच्या ऊर्जेच्या असमतोलामुळे वाढू शकतात. काही व्यक्तींना मानसिक थकवा, बेचैनी, झोप न लागणं किंवा चिडचिड वाढल्यासारखं जाणवेल. या समस्यांवर उपाय म्हणून तुम्ही आजच्या दिवशी सूर्याला अर्घ्य द्या आणि सूर्याय नमः हा मंत्र जपा. संध्याकाळी घरात गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि त्र्यंबक यजामहे या महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करा. या आध्यात्मिक उपक्रमामुळे तुमच्या शरीरातील नकारात्मकता दूर होऊन आरोग्य सुधारेल. आजच्या दिवशी जर तुम्ही कोणत्याही नव्या कामाची सुरुवात करणार असाल, विशेषतः स्त्रियांनी जर काही व्यवसाय, गृहोद्योग किंवा सौंदर्यविषयक सेवा सुरू करण्याचा विचार करत असतील, तर हा दिवस फार शुभ आहे. तुम्ही देवीची कृपा मिळवून तुमच्या उद्योगाची पायाभरणी करू शकता. देवतेच्या आशीर्वादाने सुरुवात केलेले कार्य लवकरच यशस्वी होईल. या दिवशी देवघरात ज्येष्ठ गौरीचं आवाहन करून त्यांना हळदकुंकू अर्पण करा आणि तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात सुपारी ठेवून पूजन करा. हे पूजन तुम्हाला घरात आणि कामात स्थिरता, सौभाग्य आणि समृद्धी प्रदान करेल. आजचा दिवस संपूर्णपणे श्रद्धा, विश्वास, संयम आणि सावधगिरी याचा संग असलेला आहे. बाह्य जगातील संघर्ष असो की घरातील भावनिक ताणतणाव, प्रत्येक गोष्टीत देवाच्या कृपेचा हात असतो हे लक्षात ठेवून प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहण्याची गरज आहे. शत्रूंचा पराभव, आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक सौख्य ह्या सर्व बाबतीत यश मिळवायचं असेल तर आत्मविश्वासासोबत आध्यात्मिक साधना हवीच. जर तुम्हाला वृषभ राशीचे हे सविस्तर राशी भविष्य उपयुक्त वाटलं असेल आणि तुम्हाला दररोजची सविस्तर भविष्यवाणी, उपयुक्त उपाय, सणउत्सवाचे विवेचन आणि आध्यात्मिक मार्गदर्शन मिळवायचं असेल, तर कृपया आमचा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला पाठिंबा आमच्यासाठी प्रेरणादायक आहे. आजचा विचार: सुखी संसारासाठी पैसा, प्रतिष्ठा किंवा संपत्ती नको, तर लागते विश्वास, समर्पण आणि दिवसखेरीस एकमेकांच्या मिठीत श्वास घेण्याची शांती. शुभम भवतु.